Okay, well, friends, in this session, we will be talking simple past tense, which already we talked about what all different times are there and why times are important or why tense is important, different types of sentences. Here, we will be going to discuss simple past tense, साधा भविष्य, साधा भूतकाळ. So, according to simple past tense, we have various subject point of view or all the probable subjects we must understand here. Now let us come up with me persons, singular number and plural number. We have first person in singular number, I, me, my and mine. Plural number, we, us and our. That means if a person, first person in point of view and that he is in singular, it means I am a Pramod in front of you, I am teaching you English. I am talking about only myself. That means first person. If I used to tell you it's my remote, that means again first person singular subject. It is me who teach you, who comfort you in English. This is me. And again, the possession of this remote is mine. That means I showcased you how I is used. And we, that means if I include someone with me who is associated with me, we are in the same class. It is our responsibility. या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण जेव्हा बघतो त्यावेळेला या फर्स्ट पर्सनचं प्लुरल हे असतं. देन सेकंड पर्सन यू. हा सेकंड पर्सन यू सब्जेक्ट आहे. यू आणि युअर हे त्याचं प्लुरल आहे. आता नेहमी हा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असतो, लिसनरला पॉइंट आउट केला असतो. लिसनर कुड अंडरस्टँड ओनली. लिसनरला उद्देशून यू आर देअर. आता माझ्यासमोर एकही विद्यार्थी असेल तरी मी म्हणेल की किंवा मी असं म्हणेल यू हॅव कम्प्लिटेड युअर होमवर्क आणि त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी असतील एकापेक्षा जास्त तरीही मी युअरच म्हणेल. अगेन युअर एखाद्या विद्यार्थ्याला म्हणेल की सचिन दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी किंवा मी असं म्हणेल की ऑल यू मस्ट अंडरस्टँड इट. दॅट मीन्स युअर इज द सिंग्युलर वन. वी हॅव देन थर्ड पर्सन. नाउ थर्ड पर्सन वी आर टॉकिंग अबाउट थर्ड पर्सन who is like we can call him he, she, it. Now in masculine gender we have he, his, him. Feminine gender she, her आणि न्यूट्रल जेंडर इट. यांच्यासाठी प्लुरल मध्ये दे किंवा देमचा वापर केला जातो. सो हे सगळे पॉइंट ऑफ व्ह्यू झाले. नाव आपण पहिल्यांदा बघूयात अफर्मेटिव्ह सेंटेन्स फॉर सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी V2 थ्रू आउट सर्व सब्जेक्ट सोबत असोसिएटेड आहे. मागे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहत असताना थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट सोबत वेगळा सहाय्यकारी क्रियापद किंवा वेगळं मुख्य क्रियापद V5 यूज केलं जायचं. इथे मात्र या केसमध्ये V2 थ्रू आउट आहे आणि टू डूचा फॉर्म मधलं डीड हे सहाय्यकारी क्रियापद V2 मध्ये येतं. म्हणून याही काळामध्ये या काळाचं सहाय्यकारी क्रियापद स्वतःचं नसल्यामुळे डीडचा वापर केला जातो टू डूच्या फॉर्म्स मधल्या डीडचा. सम एक्झाम्पल्स फॉर यू. नाउ लुक ॲट दिस. आय गेव हर माय पेन. वी वॉटर्ड ऑन द प्लांट. यू कुक्ड व्हेरी वेल. ही अवोक अर्ली. सी मेड केक. इट मीन्स ऑल द वर्ब्स आर यूज V2 फॉर्म and all type of subject we can call it. Okay, so let us move ahead. We have negative sentence. Already I told you, once you want to form or once you want to give any negative sentence, any WH questions or any yes no questions, you have to use their auxiliary verb. तुम्हाला तिकडे सहाय्यकारी क्रियापदाची मदत घेतल्याशिवाय ते सेंटेन्स कन्स्ट्रक्ट होणार नाही. सो लुक ॲट द बोर्ड. आपल्याकडे फॉर्म्युला आहे निगेटिव्ह सेंटेन्स साठी सब्जेक्ट प्लस डीड नॉट किंवा डिडंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता डीड का घेतलं इथे आपण, तर या काळामध्ये आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे टू डूच्या फॉर्म्स मधलं डीड हे V2 चा फॉर्म येतं. मुख्य काळातला नियम काय सांगतो, V2 यूज करायचं. सो दॅट्स इट. वी विल सी सम एक्झाम्पल्स. काही उदाहरणं बघूयात. हिअर इज द एक्झाम्पल फॉर यू. आय डिड नॉट गिव्ह हर माय पेन. यू डिडंट कुक व्हेरी वेल. ही डिडंट और ही डिड नॉट अवेक अर्ली. सो थ्रू आउट सर्व सब्जेक्टच्या असोसिएशन मध्ये तुम्हाला डिड नॉटचाच किंवा डिडंट या शॉर्ट फॉर्मचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचाच यूज केलेला पाहायला मिळेल. कॉन्ट्रॅक्शन्स आपण एका सेपरेट लेक्चर्स मध्ये डिस्कस केलेली आहे. यू कॅन एक्सप्लोर दिस लेक्चर. नाउ वी विल बी मुव्हिंग अहेड. दॅट इज वी हॅव नेक्स्ट सेंटेन्स टाईप दॅट इज येस नो क्वेश्चन्स. यालाच क्लोज एंडेड क्वेश्चन्स म्हणतात. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. येस नो क्वेश्चन्स का म्हणतात, तर याचा आन्सर येस किंवा नो असं मिळतं. आता या सहाय्यकारी क्रियापदाची मदत घेऊन डीड ओनली
या सहाय्यकारी क्रियापदाची मदत घेऊन आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मधले काही एक्झाम्पल्स पाहिजे आहेत. कशासाठी? येस नो क्वेश्चन साठी. Now did I give her my pen? We'll get the answer yes or no. Did we water the plant? We get the answer only yes or no. Same like for rest all of them. So that is all about sentence, or we can say interrogative sentence in yes no type of questions. Now we have next one, that is WH questions. Now WH questions begins with WH word, and this question also called as open-ended questions. We have only 9 WH words. I have prepared a separate lecture for all the WH words. You just explore this. We have some examples for it. WH word plus did plus subject plus V1 plus object then question mark. Now we have example. When did we water the plant? केव्हा दिलं होतं पाणी असं विचारलं. Why did he awake? So we have all the examples. Which, who, why, where, how. So according to your situation, you can use the WH word and ask the questions. So that's it for simple past tense. We will move ahead for next lecture. Thanks.